ठाकरेंना मानणारे त्यांना तुम्ही किती ब्रेन वॉश करा, आम्ही ठाकरेंना कधीच सोडणार नाही। पण हा मराठी आणि हिंदी वाद झालाय, चला ठाकरेंवर आपण आता आरोप करूया। भाजपचे आता ही जी कामं आहेत ना, ही फक्त मराठी भाईंना इम्प्रेस करण्याचे काम आहेत। भाजपचे मुंबईचे शहर अध्यक्ष अमित साटम आता नवीन काय त्यांना पद मिळालंय, आपल्या पक्षाची बाजू मांडायची आणि वरच्यांना खुश करायचं म्हणून काय करायचं, कुठला मोर्चा करायचा। आपण तर सत्य ते आता कुठला मोर्चा तर आपण करू शकत नाही, मग काय करूया आपण आता ते प्रकरण कल्याणचं झालेलं आहे। त्या मुलांनी आत्महत्या केली, आता त्या मुलाने आत्महत्या केली त्याचं कारण खरं काय ते पोलिसांच्या अजून अद्याप हाती लागलेलं नाही, त्याचा पोलीस शोध घेत आहेत। पण हा मराठी आणि हिंदी वाद झालाय, चला ठाकरेंवर आपण आता आरोप करूया। म्हणून ह्यांच्या डोक्यात काय आलं काय माहिती, मग हे गेले शिवाजी पार्कमध्ये, तिकडे आपल्या सन्माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी गेले आणि तिकडे काय सांगितलं तर बाबा या ठाकरे बांधवांना, ज्या म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे बाकी इतर ठाकरेंना सद्बुद्धी द्या म्हणून बाळासाहेबांकडे प्रार्थना करायला गेले। आता हसायला येतं एवढं, म्हणजे आजपर्यंत रेल्वेमधून इतके जण पडले, जे मृत्युमुखी पडले, ज्यांचा जीव गेला, त्यासाठी मला असं वाटतं आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांच्याकडे प्रार्थना केली पाहिजे। कारण भाजपच्या कुठल्याही कार्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर मग ते सगळं मान्य आहे। म्हणजे मी प्रत्येक वेळेला बोलतो ना, त्यांचं कसं झालंय, बाकीच्यांनी केलं की बलात्कार आणि आम्ही केलं तर चमत्कार। तर लहान मुलाच्या घरच्या आई वडिलांवर काय परिणाम झाला असेल, ते कुठल्या दुःखात आहेत आणि त्याचं राजकारण करत बसले, ज्या अजूनही काही माहिती नाही। ते आता मुलाचे वडील बोलतायत की काहीतरी तो वाद झाला तर इतर सगळ्या गोष्टी, पण अजून ते सिद्धच झालेलं नाहीये। आणि मला असं वाटतं सिद्ध न होता तुम्ही आधीच हे सगळं त्या काय ते मोर्चा बिरच्या तिकडे घेऊन गेले का, काय केलं त्यांचं त्यांनाच माहिती आहे। ते प्रत्येक वेळेला त्यांचा काहीतरी आंदोलन मोर्चा असेल, ती काळी पट्टी असते, ती तोंडावर तरी असते नाही तर डोळ्यावर तरी असते। पहिला असा पक्ष बैठला असेल जो सत्तेत असून पण मोर्चा काढतोय, कुठं ना कुठं काहीतरी करतोय। आम्ही निवडून आल्याच्या नंतर लोकांना काय देऊ किंवा आम्ही काय कामं केली हे तुम्ही दाखवा ना। ह्या तुमच्याकडे कामांची काही पावत्याच नाहीये, हे आम्ही दाखवू शकत नाही, कारण आम्ही कधी काय कामच केलेलं नाहीये ना। अंधभक्तांना विचारा, मी प्रत्येक वेळेला बोलतोय, एक 3 कामं फक्त भाजपने जी केलीत ना, जी लोकांच्या सेवेसाठी, जे लोकांच्या रोजच्या जीवनामध्ये जे आवश्यक आहे, अशी काय 3 कामं सांगा। काहीच ह्या लोकांनी केलेलं नाही, ह्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आणि त्यासाठी प्रत्येक वेळेला बोलायचं ते संपलेला पक्ष आणि त्याचा संपलेला पक्ष परत एकदा त्यांचं राजकारण जागा करतात। अरे मग त्या संपलेल्या पक्षावर बोलता कशाला? पक्ष जर का संपलेला असता तर मग त्याच्यावर बोलायचंच नाही, एकटंच निवडणूक लढवा, एकटंच जिंका। तुम्हाला जर का एवढा विश्वास असेल किंवा तुम्हाला एवढाच कॉन्फिडन्स असेल तर ईव्हीएम वर घेऊ नका ना निवडणुका, तुम्ही बॅलेटवर निवडणुका घ्या आणि मग तुम्हाला कळेल की आपली काय आहे ती। अरे साला ह्यांचे कुठलाही व्हिडिओ बघतो ना, आत्ता पण तो एक व्हिडिओ टाकलाय ते शिवाजी पार्क, ह्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट बघा तुम्ही, ह्यांच्या विरोधातले सगळे कमेंट असतात। मी प्रत्येक वेळेला विचारतो, ह्यांच्या विरोधात सगळे कमेंट करतात, ह्यांना साला वोट कोण देतं? एवढं चांगला भाजपच्या मुंबई शहर अध्यक्षपद त्यांना जर का मिळालं असेल तर त्यांनी लोकांची कामं केली पाहिजे, लोकांना विश्वास दिला पाहिजे। तुम्ही सत्तेत आहात, मला जाता फक्त एवढंच सांगायचं, हे भाजपचे आता ही जी कामं आहेत ना, ही फक्त मराठी भाईंना इम्प्रेस करण्याचे काम आहेत। बाकी जे ठाकरेंना मानणारे त्यांना तुम्ही किती ब्रेन वॉश करा, आम्ही ठाकरेंना कधीच सोडणार नाही। बाकी मराठी भाईंना हे लोकांना सांगून काय फायदा नाही। सामान्य लोकांना फक्त एवढं सांगायचं की तुम्ही लोकांनी राजकारण समजा, तरुणांना पण सांगायचं तुम्ही राजकारण समजा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।